विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले, स्वतः तयार केलेले अनेक गड आपण याआधी अभ्यासले. या गडकोटांच्या साहाय्याने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवलं. शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला, स्वराज्याचं तोरण बांधलं तो तोरणा, 25 वर्ष स्वराज्याची राजधानी असलेला राजगड, बलाढ्य अफजल खानास धुळीस मिळवलं तो प्रतापगड, 23 किल्ल्यांचा तह झाला तो पुरंदर, पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून त्यांना आपल्या कुशीत सुखरूप आसरा देणारा विशाळगड, तानाजीने जिंकलेला सिंहगड. या सर्व गड किल्ल्यांची माहिती याआधी आपण घेतलीच आहे. पण हे गड कसे बांधले याचा अभ्यास आपण गडकोटांचे व्यवस्थापन या घटकात करणार आहोत. शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले, बलाढ्य शत्रूंशी लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. यामागे त्यांची बुद्धिमत्ता आणि शौर्य याबरोबरच उत्तम व्यवस्थापन कौशल्यसुद्धा होते. व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेलं कार्य शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडणे म्हणजे व्यवस्थापन कौशल्य. शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य जसं त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येतं, तसं त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळतं. या राज्यकारभारात शिवरायांकडे असलेल्या गडकोटांचे स्थान अतिशय महत्त्वाचे होते. या गडकोटांच्या माध्यमातूनच प्रदेशांवर नियंत्रण ठेवले जायचे आणि त्याचे रक्षण केले जायचे. शिवरायांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गडकोटांची उभारणी कशी केली होती ते आपण समजावून घेऊयात. गडकोट किल्ल्यांच्या साहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचं रक्षण केलं. संपूर्ण राज्याचं सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे. शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरले होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा निहाळले होते. स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात. किर्र जंगलातून माग काढत जाणारे साताऱ्यातील वासोट्यासारखे वनदुर्ग, पेठजवळचा कोथळीगड अशा वनदुर्गांची काही उदाहरणं सांगता येतील. डोंगराची शिखरं काबीज करत गिरिदुर्ग उभे केले असा नियोजन करता पुन्हा होणे नाही. तुंग, तिकोना, कोरीगड हे गिरिदुर्गांची उदाहरणे आहेत. शिवरायांनी फक्त जमिनीवर आपलं साम्राज्य मर्यादित न ठेवता अक्षरशः समुद्रात किल्ले बांधले. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खंदेरी, उंदेरी, विजयदुर्ग हे सर्व जलदुर्ग आहेत. हिरोजी इंदुलकर आणि अर्जुजी यादव अशा तज्ज्ञांकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले. विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची त्यांनी दुरुस्ती केली. हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड देखील बांधला. हा गड बांधताना स्वराज्यातील दौलत संपली. त्यावेळी हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःचा वाडा विकून रसद उभी करून रायगड बांधला. हे महाराजांना समजले तेव्हा त्यांनी हिरोजींना बक्षिसे देऊ केली. तेव्हा हिरोजी म्हणाले, रायगडावर केवळ माझ्या नावाची पायरी बसवावी, जेणेकरून तुम्ही येता जाता तुमच्या चरणाचा स्पर्श त्या पायरीस होईल आणि मी धन्य होईल. त्यामुळे महाराजांनी सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर अशा नावाची पायरी बसवली. शिवरायांकडे असे सुमारे 300 किल्ले होते. या गड किल्ल्यांच्या उभारणीची आणखी काही वैशिष्ट्य मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटतात. शिवरायांनी उभारलेल्या प्रत्येक गडावर अभेद्य तटबंदी आहे, तर काही गडावर दुहेरी तटबंदीसुद्धा पाहायला मिळते. किल्ले राजगड येथे सुवेळामाची, संजीवनीमाची येथे दुहेरी तटबंदी आहे. रायगडाच्या तिन्ही बाजूला बेलाक कडा आहे.
जिथून चिटपाखरूही वर येऊ शकत नाही आणि उरला एकच मार्ग की जिथे मावळे सज्ज आहेतच. अशा रचना बऱ्यापैकी गडकोटांवर आहेत. या आहेत जंग्या. जंग्या ही भाले, दगड, गरम पाणी, गरम तेल यांचा मारा करण्यासाठीची गुप्त जागा. हा एक प्रकारचा गनिमी कावाच आहे. प्रत्येक गडकोटांवर अशा जंग्या आपल्याला आढळतात. गडकोटाचे बांधकाम मजबूत होण्यासाठी त्या काळी चुन्याचा वापर केला जायचा. त्यासाठी अशा प्रकारचे चुन्याचे घाणे गडांवर बनविले जायचे. शिवरायांनी बांधलेल्या बऱ्याच गडकोटांवर महादरवाजाजवळ पाण्याच्या टाक्या आढळतात. आलेला शत्रू पाण्याच्या प्रवाहाने गडाखाली लोटण्यासाठी या पाण्याच्या टाक्यांचा वापर केला जात असे. पाण्याच्या खोल टाक्या बनविताना बाहेर काढलेल्या दगडांचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी केला जायचा. प्रत्येक गडावर गोमुखी दरवाजे दिसतात. शत्रूच्या हत्तींनी गडाच्या दरवाजाची हानी होऊ नये, सहजासहजी गडाचा मुख्य दरवाजा शत्रूला दिसूही नये, तसेच महादरवाजाजवळ तोफांचा मारा करता येऊ नये म्हणून अशा गोमुखी दरवाजांची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली. नजर ठेवण्यासाठी माचांची, बुरुजांची, मनोऱ्यांची बांधणी केली. या सर्व 300 किल्ल्यांवर महाराज स्वतः उपस्थित राहिले नसतील, पण किल्लेदारांनी तो गडकोट स्वराज्यासाठी अखंड झुंजत ठेवला. विद्यार्थी मित्रांनो, या घटकात आपण शिवकालीन गडकोटांची रचना कशी होती याची माहिती घेतली. दिवाळीच्या सुट्टीत मित्रांच्या मदतीने एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करा. किल्ला तयार करण्यासाठी साहित्याची यादी तयार करा. किल्ल्यासाठी जागेची निवड करा. किल्ल्यावर पाण्याची, घरांची व्यवस्था कशी असावी याचा आराखडा तयार करा. तुमच्या परिसरात असलेल्या किल्ल्याचे, लेणीचे नाव सांगा. किल्ल्यावर कोणत्या वस्तू किंवा वास्तू आहेत, किल्ला कोणत्या प्रकारचा आहे याविषयी माहिती सांगा. मुलांनो, हे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांविषयी माहिती सांगणारे पुस्तक आहे. याचे नाव आहे महाराष्ट्र देशा. या पुस्तकाचा अभ्यास करून गडकोटांची माहिती मिळवा.